हा विषय भ्रष्टाचाराचा नाही, हा विषय मोदींनी आतापर्यंत सगळं काय अडाणींना विकलं भाजपने. फक्त काही नदी नाले शिल्लक होते, त्यातली मिठी नदी आहे. तर मोदींनी जी योजना सांगितली आहे की गटारातून गॅस काढायला पाहिजे, त्यात एक पाईप घालायचा, तो पाईपातून गॅस येईल, मग तो आपण स्टोवला किंवा गॅसला लावायचा, मग अन्न शिजवायचं, चहा शिजवायचा. ही मोदींची जी योजना आहे ती मिठी नदीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये साकार होऊ शकते. जिथे जिथे गटार आहेत त्या गटारांची किंमत आता वाढली आहे. आतापर्यंत मुंबईतल्या रिअल इस्टेटची किंमत वाढत होती, पण मोदींच्या कृपेनं आता नदी नाले गटार बरं का ड्रेनेज यांची किंमत वाढली आहे असा प्रधानमंत्री जगात झाला नाही. गटारांनाही किंमत आली. भारतीय जनता पक्ष आता गटारांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करा अशी सांगण्याची स्थिती मला दिसते की सगळी गटारं जी आहेत ती राष्ट्रीय संपत्ती हे आम्ही सांगतो का? तुम्ही मोदींना प्रश्न विचारा ना. ही मोदींची योजना आहे, आम्ही मोदींच्या योजनेला पाठिंबा देत आहोत. हो, भाजपला का वाईट वाटतंय? भाजप मोदी विरोधी कधीपासून झाली? भाजपनी मोदींच्या विरुद्ध भूमिका घेऊ नये, लक्षात घ्या. आम्ही जी भूमिका मांडतोय गटार बचाव आणि गटार राष्ट्रीय संपत्ती, खरं म्हणजे ताबडतोब देवेंद्र फडणवीस यांनी ONGC कार्यालयात जाऊन तिकडल्या चेअरमनना भेटून बैठक घेतली पाहिजे आणि मिठी नदी ताब्यात घेतली पाहिजे.